हरिणीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण झणझणीत मटण रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 कांदे कट करून घेतलेला आहे, खोबऱ्याचं वाटण, कोथिंबीर, अद्रक लसूणचं वाटण, 3 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बटाटा, काळा मसाला, लाल तिखट, हळद, धणे पावडर, तेजपत्ता, 2 स्टार फूल, लवंग, 3 छोटी वेलची, 3 मोठे वेलची, दालचिनी, पाणी आणि तेल। चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। आपण आधी कुकर मध्ये मटण शिजवून घेऊया। ह्यात हळद टाकून आपण मटण शिजवून घेऊया। आता ह्यात पाणी घालूया। आता कुकरचं ढाकण लावून 2 शिटी घेऊया। आता हे उघडून बघूया। तेल घालूया। त्यात खडे मसाले टाकूया, तेजपत्ता, त्यात कांदे घालूया। आपल्याला कांदे ब्राऊन होईपर्यंत परतवायचे आहे। आता आपले कांदे ब्राऊन झालेले आहे। ह्यात घालूया टोमॅटो, आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे। आता यात चवीपुरते मीठ घालूया। आता यात हे सगळे मसाले घालून घेऊया। आता हे 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता ढाकण उघडून बघूया। आपलं सगळं मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता। त्यात खोबऱ्याचं वाटण घालूया। खोबऱ्याचं वाटण आपल्याला वरतून घालायचं आहे। आता यात बटाटे घालून घ्यायचे आहे। बटाटे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं मटण शिजून झालं आहे। आपण ढाकण उघडून बघूया। अप्रतिम, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। बटाटे पण आपले मऊ शिजलेला आहे। आता आपली भाजी रेडी झाली। आता याला आपण बंद करूया। आता ह्यात भरपूरसा कोथिंबीर घालूया आणि आता आपण मटण रस्सा सर्व करूया।
झणझणीत मटण रस्सा रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.